पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आज देहू क्षेत्राहून संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय आणि उद्या आळंदी क्षेत्राहून माऊली ज्ञानेश्वर महाराज हे आपला जीवाचा जीवलग अंतःकरणाचा सखा असणारा भगवान पंढरीराय पांडुरंग याच्या भेटीला निघालेले आहेत. आणि त्यांच्यासोबत असणारे लाखो वारकरी हे सर्वही त्या माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या सोबत जातात. तेव्हा त्या सर्वांच्या चरणी मनोभावे आपण या ठिकाणाहून दंडवत करूया आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी प्राप्त व्हावेत अशी प्रार्थना करूया. म्हणजे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे. खरी शोधिता शोधिता शोधता हे, मना बोधिता बोधिता बोधता हे, परी सर्व ही सज्जनाचे नियोगी, बरा निश्चयो पाविजे सानुरागी. श्रीराम. मंडळी, मनुष्य जातीचा माणसाचा स्वभाव असा आहे की माणसाला सगळं झटपट पाहिजे. सध्याच्या युगामध्ये कोणत्याही गोष्टी करता माणसाच्या मनामध्ये धीर हा राहिलेला नाही. झटपट सगळं क्विक अशा प्रकारची माणसाला सर्व्हिस पाहिजे प्रत्येक गोष्टीची. कुठेही माणसाला वाट बघण्याकरता वेळ घालवायची इच्छा नसते. मग अगदी कोणतंही क्षेत्र असू द्या, अगदी रेल्वेच्या तिकिटाला आपण गेलो तर माझा नंबर पहिला असावा असं प्रत्येकाला रांगेमध्ये वाटतं. बसमध्ये चढताना दरवाजा उघडला की मला आधी पहिल्यांदा मला प्रवेश मिळावा. कोणतंही काम, कुठलीही गोष्ट असू द्या, माझं सगळ्यात लवकर झालं पाहिजे ही माणसाची मनोवृत्ती आहे. परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या विशिष्ट वेळेची तेवढी वाट बघितल्याशिवाय, त्याची प्रतीक्षा केल्याशिवाय त्या गोष्टी साध्य होतच नाहीत हे माणसाच्या लक्षात येत नाही. काही गोष्टी करता जेवढा आवश्यक वेळ आहे तेवढा द्यावा लागतो. एखादे मूल जन्माला आलेले तरुण होऊ शकते का? तर नाही. जन्माला आल्यानंतर ते शिशु असणार. शिशुमधून बालावस्थेमध्ये, बाल्यावस्थेमधून कुमारावस्थेमध्ये, किशोरावस्थेमध्ये, मग तारुण्य. का जन्माला आल्यानंतर तारुण्य असं शक्य होत नाही. आपण जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर लगेच पीक हातात येईल का? असं शक्य होत नाही. माणसाला असं वाटतंय की असं एखादं मशीन निघावं की त्या मशीनमध्ये एका तोंडातनं बी टाकलं की खाली त्या मशीनमधून पीक तयार होऊन ते पीकच पडावं त्याच्यामधून, असं व्हावं असं वाटतं. पण असं शक्य नसतं. काही गोष्टी ह्या विशिष्ट कालावधीनंतरच प्राप्त होत असतात. त्याकरता तेवढी तपश्चर्या, तेवढी साधना ही त्या गोष्टीकरता करावीच लागते. त्याशिवाय पर्याय नसतो. एखादा व्यापारी एखादं दुकान चालू केलं, एखादा धंदा चालू केला. दुकान उघडल्या उघडल्या पहिल्या दिवशी मला गिराईक भरपूर व्हावं, माझा गल्ला भरावा नोटाने, असं जर म्हटलं तर शक्य नाही. त्यानं दुकान उघडलं पाहिजे. रोज नित्य नियमानं त्या दुकानात बसलं पाहिजे. कधी गिराईक येईल, कधी येणार नाही, कधी थोडं येईल. आणि असं करता करता एक दिवस भरपूर व्यापार होण्याची त्याची परिस्थिती निर्माण होईल. अगदी क्षेत्र कोणतंही असू द्या, हीच अवस्था आहे. तसं ह्या अध्यात्मामध्ये सुद्धा माणसाला असं वाटतं की मी प्रवेश केल्या केल्या संतत्व मला यावं, शुद्धत्व मला यावं, मला महाराज म्हणावं, मी मोठा व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. परंतु तसं ते होत नसतं. त्याकरता सातत्य, नित्यनेम आणि त्याची चिकाटी माणसाच्या ठिकाणी असली पाहिजे करण्याची. इथं समर्थाने आपल्याला या श्लोकामधून तेच सांगितलंय की खरे शोधिता शोधिता शोधत आहे. माणसानं सत्याच्या शोधाच्या एकदा मार्गी लागलं की ते लगेच एकदम सापडत नाही. एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात ते सापडेल असं नाही. काही जणांनी अनेक जन्म त्या सत्य शोधण्याकरता घेतलेले आहे. त्यानंतर मग ते त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना प्राप्त झालेलं आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात, बहुजन्मी केला लाग, तो हा भाग पावलो. महाराज म्हणतात, मी एका जन्मात नाही पांडुरंगाची प्राप्ती करून घेतली, त्याकरता अनेक जन्म खर्ची घातलेले आहेत आणि मग या जन्मात तो पांडुरंग माझ्या हातामध्ये आहे. तुमचं आमचं तसं नाही मंडळी. आम्हाला वाटतं लगेच म्हणजे लगेच, आम्हाला वेळ नाही घालवण्याकरता. तर असं होत नसतं. समर्थ म्हणतात चिकाटी पाहिजे बाबा. आणि एखाद्या प्रयत्नाला आपण लागलो
लगेच यश नाही आलं की ते सोडून दिलं तर नाही चालत, मग ते वाया जातं. प्रयत्न करत राहिलं पाहिजे. यश कधी यायचं हे आपल्या हातात नाही आहे. तुमची चिकाटी चांगली असेल, तुमचा निर्धार चांगला असेल, तुम्ही सचोटीनं प्रयत्न करत असाल तर यश लवकर येईल. तुमच्या प्रयत्नामध्ये खोट असेल तर तुम्हाला यश वेळाने येईल, परंतु प्रयत्न करणाऱ्याला यश मिळतं हे नक्की. तसं ह्या सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचा शोध घ्यायला लागल्यानंतर खरे शोधिता शोधिता शोधत आहे, कधीतरी त्याचा शोध लागू शकतो. कधीतरी त्या परमात्म्याची सत्यता आपल्या अनुभवाला येऊ शकते, परंतु त्याकरता चिकाटी पाहिजे. तसंच समर्थ म्हणतात की मना बोधिता बोधिता बोधत आहे. मनाची सुद्धा अवस्था तशीच आहे. लगेच एखाद्यानं सांगितलं तर त्याचा बोध आपल्या मनावर लगेच होत नाही, मनाला लगेच खरं वाटत नाही. आम्ही बऱ्याच जणांना म्हणतो बाबा भजनाला येत चला, भजनामध्ये आनंद आहे. लोक म्हणतात काय आनंद आहे भजनामध्ये, काय आनंद आहे वारीमध्ये, पण त्याला ते आनंद त्याचा कळत नसतो. एकदा सांगितल्यानंतर परिणाम होत नाही, दोनदा सांगितल्यानंतर होत नाही, तीनदा सांगितल्यानंतर होत नाही, कधीतरी एकदा, मग सारखं सांगायला लागल्यानंतर कधीतरी येतो आणि येऊन बसल्यानंतर मग त्या ठिकाणी त्याला त्याचा आनंद मिळतो. परंतु एकदा सांगितलं आणि त्याचा परिणाम व्हावा असं जर म्हटलं तर मानवी मन तसं नाही आहे. एक तर ही गोष्ट त्या मनाला न आवडणारी आहे. विषय मनाला खूप आवडतात, विषयाचा मात्र बोध लगेच मनावर होतो, त्याला काही फार वेळ लागत नाही. एखादा चांगला नवीन सिनेमा आलेला आहे असं जर जाहिरात बघितली की त्याला वाटेल तेवढं तिकीट खर्च करून मनुष्य ते बघण्याकरता जातो, नवीन सिनेमा आलेला आहे. पण एखादा दुसरा काहीतरी आध्यात्मिक कार्यक्रम असेल तर जाऊ दे मोरदी, काय करायचं आपल्याला म्हणतो आपण. मनुष्य दुर्लक्ष करतो, कारण तो विषय मनाच्या आवडीचा नाही आहे. म्हणून आवडीचा विषय नाही म्हणून त्या मनाला तो सांगायचाच नाही असं नाही, त्याला सारखं ठोका मारत राहायचं. जसं त्या पाषाणावरती पाथरवट जो असतो तो घाव घालत राहतो नित्य, आणि सतत घाव घालत घालत कधीतरी त्याला एकदा मूर्तीचा आकार येतो. त्याप्रमाणे मानवी मनाची अवस्था आहे. म्हणून मना बोधिता बोधिता बोधत आहे. सारखं सांगत गेल्यानंतर कधीतरी मन ते एकदा निदान वैतागून तरी म्हणाल बाबा ऐकतो एकदा तुझं, तू एवढं सांगतोयस तर ऐकतो, असं म्हणून त्या परमार्थाच्या मागं लागेल कदाचित. त्याकरता सतत बोध करत राहिलं पाहिजे, सतत शोध करत राहिलं पाहिजे. हे त्याच्यामधलं सातत्य आणि चिकाटी फार महत्वाचे आहे परमार्थ क्षेत्रामध्ये. म्हणून मना बोधिता बोधिता बोधत आहे. परंतु महाराज म्हणतात, परंतु काय, परी सर्व हे सज्जनाचे निसंगे. या सगळ्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या सत्संगामध्ये राहून करायच्या आहेत. सत्संगाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. कारण का, तर याची आवड निर्माण होण्याकरता पहिल्यांदा सत्संग केला पाहिजे. सत्संग ही परमार्थातलं महाद्वार आहे, परमार्थात प्रवेश करायचं. ते महाद्वारच जर आपण नाही उघडलं तर मग आतल्या आणखीन असणारे कक्ष कसे आपल्याला उघडतील. ते महाद्वार उघडलं पाहिजे, म्हणजे सत्संग पहिल्यांदा केला पाहिजे. आणि म्हणून परमात्म्याच्या शोधाकरता निघणाऱ्या प्रत्येक साधकानं सत्संग केला पाहिजे. पंढरपूरला आता अनेक लोक जातात, एसटीनं जातात, रेल्वेनं जातात, विमानानं हेलिकॉप्टरनं जातात, स्वतःच्या कार गाडीनं जातात. पण पांडुरंग कोणाला भेटतो? संतांच्या संगतीमध्ये जाणाऱ्याला पांडुरंग भेटतो. त्या देवाच्या भेटीची अनुभूती जी येते ते परब्रह्म सावळं विटेवरचं बघत असताना डोळ्यातनं अश्रूच्या धारा येतात, कंठ सदगदित होतो, सगळा अष्टांग त्या ठिकाणी दाटून येतं. हे कोणाचं होतं? तर संतांच्या संगतीमध्ये जो पंढरीला आला त्याचं होतं. कारण का, तर त्याच्यामध्ये दीर्घता आलेली आहे, परिश्रम झालेले आहेत, आणि त्या भगवंताची कीर्ती कानानं ऐकत 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 मुखानं त्याचं नाम घेत 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 अशी पाऊल दर पाऊल मजल दर मजल करत त्या पंढरी क्षेत्रामध्ये संत संगतीमध्ये जीव येतो, त्यावेळेला ते परब्रह्म त्या ठिकाणी त्याला प्राप्त होतं. याकरता परमार्थ हा संतांच्या संगतीमध्ये राहून केला पाहिजे. मी माझ्या घरामध्ये डोळे झाकून बसतो आणि देवाची भेट घेतो असं म्हटलं तर होत नाही. सत्संगतीमध्ये गेलं पाहिजे, गुरूंचा त्या ठिकाणी सहवास केला पाहिजे.
संतांच्या शब्दांचं, संतांच्या वाङ्मयाचा त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. हीच खरी सत्संगती आहे. आणि म्हणून परिपाविजे सज्जनाचे नियोगे म्हणतात. सर्व ही सज्जनाचे नियोगे. सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सत्संगतीमध्ये राहून मनुष्यानं कराव्या. आणि असं जर केलं तर महाराज म्हणतात बरा निश्चयो पाविजे सानुरागे. निश्चयानं, अगदी निश्चितपणानं महाराज म्हणतात त्या परब्रह्म तत्व परमात्म्यापर्यंत जीव जाऊ शकतो. पण अजून एक गोष्ट त्याकरता महत्वाची आहे, तो म्हणजे सानुराग. सानुराग म्हणजे काय? अनुराग. अनुराग म्हणजे प्रेम, आत्मीयता, ओढ, हे अनुरागाचे पर्यायी शब्द आहेत. स अनुरागे म्हणजे प्रेमासहित या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. बरीच माणसं बऱ्याच गोष्टी करतात, पण ते लोकांनी सांगितलं म्हणून सांग काम्यान ओ नाम्या अशी एक म्हण आहे मराठीमध्ये. असं करतात, नाही करून चालत तसं. बळजबरीनं कुठलीही गोष्ट परमार्थातली फायद्याची होत नाही. जबरदस्तीनं कोणतरी सांगतंय म्हणून करणं, या करण्याला फार महत्व नाही आहे. स अनुरागे, सानुरागे म्हणजे प्रेमासहित, प्रेमानं आणि मनाच्या तळमळीने ती गोष्ट केली पाहिजे, तर त्या परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे समर्थाने या ठिकाणी सांगितलं, एक तर सातत्य पाहिजे, एक तर चिकाटी पाहिजे, आणि मनाच्या ठिकाणी सतत बोध करत राहिलं पाहिजे, सत्संगती केली पाहिजे, आणि सा अनुराग म्हणजे प्रेमानं त्या ठिकाणी ते केलं पाहिजे. इतक्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला मनुष्य करतो, निश्चितपणानं संतांना जे अनुभव आले ते अनुभव सामान्य माणसाला यायला काही वेळ लागत नाही. बऱ्याच साधकांनी ते अनुभव घेतलेले असतात. आपणही तो अनुभव घेऊ शकतो, आणि तो अनुभव प्रत्येक जीवानं घ्यावा. प्रत्येक जीव सुखी व्हावा, आनंदी व्हावा, ही तर संतांची अंतःकरणापासून तळमळ असते. या तळमळीनं संत आपल्याला हे मार्ग सांगत असतात. तेव्हा असा ह्या आजच्या श्लोकाचा असणारा चिंतनाचा भाग आहे. आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.